हॅलो स्टुडंट, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आपण पाहतोय आणि याच्यामध्ये फर्स्ट जो आपण क्रायटेरिया स्टडी केला त्याचं नेम होतं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन नंतर सेकंड क्रायटेरिया जो आपण स्टडी केला तो होता बॉडी सिमेट्री. सो ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये आपण 5 ऑर्गनायझेशन स्टडी केले. त्याच्यामध्ये फर्स्ट होता सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड आपण स्टडी केलं सेल टिश्यू फर्स्ट होता प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, नेक्स्ट सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन अँड ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सो हे आपण 5 ऑर्गनायझेशन स्टडी केले. कोणत्या फायलममध्ये कोणतं ऑर्गनायझेशन आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट जो आपण पाहिला तो होता बॉडी सिमेट्री. सो बॉडी सिमेट्री म्हणजे काय आणि त्या बेसिसवरती 3 टाईप आपण पाहिले, असिमेट्रिक ऑर्गॅनिझम, बायलॅटरली सिमेट्रिक ऑर्गॅनिझम अँड रेडियली सिमेट्रिक ऑर्गॅनिझम. सो असिमेट्रिक ऑर्गॅनिझम जे आहेत याच्यामध्ये अमिबा, पॅरामोशियम असे ऑर्गॅनिझम येतात. तर बायलॅटरल सिमेट्रिक ऑर्गॅनिझम मी तुम्हाला सांगितलं की पहिला एकटा पोरिफेरा असिमेट्रिक आहे आणि निडारिया आणि इकायनोडर्माटा रेडियली सिमेट्रिक आहेत. हे 3 फायलम सोडून रिमेनिंग जे ऑर्गॅनिझम आहेत किंगडम ॲनिमॅलियामधले हे सगळे बायलॅटरली सिमेट्रिक आहेत. सो आपण सिमेट्री हा पॉईंट कंप्लीट केला. नेक्स्ट आपण स्टडी केलं जर्म लेयर्स. सो त्यात सांगितलेलं की ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, इनिशियल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, cells get organized either into 2 layer or in 3 layers. So if cells are organized in 2 layers, those are called as diploblastic organism, and if cells are organized in 3 layer during initial embryonic development, then those organisms are called as triploblastic organism. So 2 टाईप आपण पाहतोय, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. सो हा पॉईंट आपला या आधीच्या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेला. त्याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल्स बघा. डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम जो आहे तो एकटा निडारिया जो आहे तो डिप्लोब्लास्टिक आहे आणि तिथपासून पुढे निडारिया ऑनवर्ड नेक्स्ट जो आहे तो आहे निडारियानंतरचा प्लॅटीहेल्मिन्थिस, ॲस्केल्मिन्थिस. हे पुढचे जे फायलम आहेत हे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. पहिला जो फायलम आहे पोरिफेरा याच्यामध्ये जर्म लेअर सांगितले जात नाहीत. निडारियामध्ये जर्म लेअर सांगितले डिप्लोब्लास्टिक आणि प्लॅटीहेल्मिन्थिसपासून पुढे सांगितले ट्रिप्लोब्लास्टिक. सो मुलांना आपलं जर्म लेअर्सपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत बॉडी कॅव्हिटी और सिलोम. स्टार्ट करण्याआधीच तुम्हाला सांगते हा जो पॉईंट आहे ते बुकमध्ये दिलेलं डिस्क्रिप्शन आणि डायग्रॅम व्यवस्थित आपल्याला मॅच करता येत नाही, त्यामुळे ते कळत नाही. सो जे मी डिस्क्रिप्शन सांगते हे केअरफुली ऐका तर हे तुमच्या लक्षात राहील. तर बघा बॉडी कॅव्हिटी और सिलोम कशाला म्हणायचं, तर बघा कॅव्हिटी म्हणजे स्पेस किंवा रिकामी जागा. मग आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे कोणती कॅव्हिटी. सो बघा बॉडी कॅव्हिटी इज स्पेस इन बिटवीन बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन्स. Body wall and internal organ. So this space is called as body cavity or it is also called as coelom. So नीट लक्षात घ्या, बॉडी वॉल आणि इंटरनल ऑर्गन याच्यामधली जी स्पेस आहे त्या स्पेसला त्यांनी बॉडी कॅव्हिटी असं म्हटलेलं आहे. तरी एक बघा फॉर एक्झाम्पल ही जर आपली बॉडी वॉल असेल आउटर आणि या बॉडी वॉलच्या आत वेगवेगळे ऑर्गन्स सिच्युएट झालेले असतील, तर बघा समजा हा एक ऑर्गन आहे आणि ही बाजूची बॉडी वॉल आहे. तर बघा आतला ऑर्गन आणि बॉडी वॉल याच्यामध्ये स्पेस शिल्लक राहते आणि त्या स्पेसलाच हे बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम असं नेम दिलेलं आहे. पण जर तुम्ही 11th NCERT याच्यामधली जर डेफिनेशन पाहिली तर ती डेफिनेशन काय बघा, एक्झॅक्ट मिनिंग बॉडी कॅव्हिटीचं असं आहे तर ही आउटरमोस्ट जे आहे ते आहे बॉडी वॉल आणि त्याच्या आतमध्ये आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याचा क्रॉस सेक्शन घेतला तरी ते क्रॉस सेक्शनमध्ये सर्क्युलरच दिसणार आहे. तर बाहेरची बॉडी वॉल आणि आत जी दिसते हिला म्हटलं जातं गट वॉल.
सो बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये ही जी स्पेस दिसते या स्पेसला बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम असं म्हटलं जातं. सो हे नीट लक्षात ठेवा. प्रॉपर डेफिनेशन ही आहे, द स्पेस इन बिटवीन बॉडी वॉल अँड गट वॉल, दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज सिलोम. त्या स्पेसला सिलोम असं म्हटलं जातं. मग आता ही जी बॉडी कॅव्हिटी किंवा हा जो सिलोम आहे हा कसा फॉर्म झालेला आहे त्या बेसिसवरती 3 टाईप पडतात ऑर्गॅनिझमचे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे तो आहे यूसिलोमेट. So first is eucoelomate. So बघा, ड्युरिंग अर्ली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होत असताना तुम्हाला माहिती आहे की 3 जर्म लेअर डेव्हलप्ड ऑर्गॅनिझममध्ये तयार होतात, एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. तर हा मेझोडर्म स्प्लिट होऊन जर बॉडी कॅव्हिटी तयार झाली तर ते असतं यूसिलोम, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रू बॉडी कॅव्हिटी. यू मीन्स ट्रू अँड सिलोम मीन्स बॉडी कॅव्हिटी. सो इट इज ट्रू बॉडी कॅव्हिटी. सो ट्रू बॉडी कॅव्हिटी कशी तयार होते ते एकदा सगळ्यांनी व्यवस्थित बघा. जर हे बाहेरचं जे ड्रॉ केलेलं आहे हे बॉडी वॉल असेल, त्याच्या आतमध्ये हा गट वॉल, किंवा ॲलिमेंटरी कॅनॉलचं लायनिंग, 2 वॉल दाखवलेत. ही बॉडी वॉल आहे आणि हे जे आतलं येलो कलरचं दिसतंय हे गट वॉल आहे. ह्या दोघांच्या मध्ये ही स्पेस आहे, पण ही स्पेस मेझोडर्मनी लाईन केलेली असते. म्हणजे मध्ये मेझोडर्म हा जो टिश्यू आहे, समजा हा मेझोडर्म आहे, तर हा मेझोडर्म 2 पार्टमध्ये स्प्लिट होतो आणि स्प्लिट झाल्यानंतर या मेझोडर्मचा एक पार्ट, मी तुम्हाला मधला मेझोडर्म दाखवला, तर तो जर स्प्लिट झाला तर त्या मेझोडर्मचा एक पार्ट कोणाबरोबर केला, तर या बॉडी वॉल बरोबर या वेनी, आणि मेझोडर्मचा जो दुसरा पार्ट आहे तो जातो गट वॉल बरोबर. सो या पद्धतीनं मेझोडर्म जो आहे तो 2 पार्टमध्ये स्प्लिट झाला. त्याचा एक पार्ट बॉडी वॉलसोबत आणि एक पार्ट गट वॉलसोबत, आणि मध्ये ही स्पेस तयार झाली. तर या टाईपची जर कॅव्हिटी असेल तर यांना म्हटलं जातं यूसिलोमेट. सो यूसिलोमेट जे असतात यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी कशी फॉर्म होते, बाय स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्म. सो इन यूसिलोमेट बॉडी कॅव्हिटी is formed by splitting of mesoderm. सो मेझोडर्म जो आहे तो स्प्लिट होऊन या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी फॉर्म झाली आणि या कॅव्हिटीला ट्रू बॉडी कॅव्हिटी असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं आहे याचे एक्झाम्पल्स. सो एक्झाम्पल्स काय आहेत बघा ट्रू बॉडी कॅव्हिटीचे. ॲनेलिडा ऑनवर्ड्स. सो प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगते की फायलमचे नेम लर्न करा. सो पहिला फायलम आहे पोरिफेरा, दुसरा निडारिया, तिसरा प्लॅटीहेल्मिंथिस, चौथा ॲस्केल्मिंथिस. ॲस्केल्मिंथिस नंतर 5वा येतो ॲनेलिडा. ॲनेलिडापासून पुढचे सगळे जे फायलम आहेत ते या टाईपची बॉडी कॅव्हिटी दाखवतात यूसिलोमेट. तर दुसरं जे आहे ते आहे असिलोमेट. असिलोमेट यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. म्हणजे बघा बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये ही जी स्पेस पाहिजे ती स्पेस त्यांच्याकडे नसते. सो बघा इन असिलोमेट देर इज नो स्पेस in between
body wall and gut wall. सो बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये स्पेस नसते, जागा नसते. सो यांना म्हटलं जातं असिलोमेट. ए मीन्स ॲबसेंट अँड सिलोम मीन्स बॉडी कॅव्हिटी. सो बॉडी कॅव्हिटी यांच्याकडे नाही आहे. सो जर डायग्रॅमॅटिकली सांगायचं झालं तर ही असेल बॉडी वॉल आणि त्याच्या आतमध्ये ही गट वॉल, आणि याच्यामध्ये जी स्पेस असली पाहिजे ही स्पेस शिल्लक नसते. ती या पद्धतीनं काही टिश्यूंनी तो गॅप जो आहे तो फिल केलेला असतो किंवा कंप्लीट केलेला असतो. सो या टाईपचा असिलोमेट असतात. बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये जी स्पेस पाहिजे ती यांच्याकडे स्पेस नसते. सो आपण दोन टाईप बघितले, युसिलोमेट आणि असिलोमेट. ह्या दोन टाईपपेक्षा वेगळा अजून एक तिसरा टाईप आहे ज्यांना म्हटलं जातं सुडोसिलोमेट. सो थर्ड इज सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट म्हणजे काय बघा, सुडो मीन्स फॉल्स, अँड सिलोम मीन्स बॉडी कॅव्हिटी. सो फॉल्स बॉडी कॅव्हिटी. मग आता फॉल्स बॉडी कॅव्हिटी कशाला म्हणायचं, तर ही जी फॉर्म झाली ही ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे. कशी, पहिली गोष्ट स्पेस कोणामध्ये, बॉडी वॉल आणि गट वॉल, आणि ही स्पेस लाईन कोणी केलेली आहे, मेझोडमनी लाईन केलेली आहे. असं असेल तर तिला म्हणायचं ट्रू बॉडी कॅव्हिटी. मग या कॅव्हिटीच्या याही बाजूला मेझोडम आहे आणि याही बाजूला मेझोडम आहे, असं असेल तर ट्रू बॉडी कॅव्हिटी. काही ऑर्गॅनिझम असे आहेत की ज्यांच्यामध्ये स्पेसच नाही आहे बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये, तर ते झाले असिलोमेट. असिलोमेटचे एक्झाम्पल्स आपले राहिले. यांचे जे एक्झाम्पल्स आहेत, पहिले 3 फायलम, तर सांगा कोणते पहिले 3 फायलम आहेत. पोरीफेरा असिलोमेट आहे, निडारिया हा सुद्धा असिलोमेट आहे, आणि प्लॅटी हेल्मिन्थिस हे तीनही फायलम जे आहेत ते असिलोमेट आहेत. तर नेक्स्ट सांगितलं सुडोसिलोमेट, फॉल्स बॉडी कॅव्हिटी. आता फॉल्स बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय असतं, तर ते बघा, हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये बॉडी वॉल आणि त्याच्या आतमध्ये असणारी गट वॉल, ही आहे गट वॉल आणि ही बॉडी वॉल. ही जी कॅव्हिटी आहे ही मेझोडमनी लाईन केलेली नसते, तर याच्यामध्ये मेझोडमचे पॅचेस प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल या पद्धतीनं सो जे मेझोडमचे पॅचेस इथं ब्ल्यू कलरचे जे दाखवलेत, स्पेस आहे बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये. मात्र या स्पेसमध्ये मेझोडम पॅचेस आहेत. इथं मेझोडम 2 पार्टमध्ये स्प्लिट झालेला, एक पार्ट गट वॉल बरोबर, एक पार्ट बॉडी वॉल बरोबर, आणि मध्ये स्पेस तयार झालेली, त्याला आपण युसिलोमेट म्हणत होतो. मात्र जे सुडोसिलोमेट आहेत यांच्यामध्ये बॉडी वॉल आणि गट वॉल यांच्यामध्ये स्पेस आहे, पण त्या स्पेसमध्ये मेझोडमचे पॅचेस आहेत, तो स्प्लिट नाही झालेला. तर अशा टाईपची जर बॉडी कॅव्हिटी असेल तर त्यांना म्हटलं जातं सुडोसिलोमेट. आणि याचं एकच एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल ॲस्क हेल्मिन्थिस. तर आता तुम्हाला सिक्वेन्स कळेल बघा, पोरीफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेल्मिन्थिस तिन्ही काय झाले, असिलोमेट. त्यानंतर इव्हॉल्युशनमध्ये अशी फॉल्स कॅव्हिटी तयार झाली आणि ती फक्त एकाच फायलममध्ये पाहायला मिळाली, ॲस्क हेल्मिन्थिस. ॲस्क हेल्मिन्थिस नंतर नेक्स्ट येतो ॲनेलिडा. ॲनेलिडापासून पुढे सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये काय तयार झाली आहे, ट्रू बॉडी कॅव्हिटी. सो यावेळी आपण बॉडी कॅव्हिटीचे किती टाईप स्टडी केले, 3. सो आपण एकदा रिपीट करूया. बॉडी कॅव्हिटी, इट इज द स्पेस इन बिटवीन बॉडी वॉल अँड गट वॉल, इट इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी. नाव बॉडी कॅव्हिटी इट इज ऑफ 3 टाईप, eucoelomate, acoelomate and pseudocoelomate. Eucoelomate, in this U means true and coelom means body cavity. So there is true body cavity, and this true body cavity is formed by splitting of mesoderm during initial embryonic development.
So such type of cavity we call eucoelom and it is present from the phylum Annelida onwards. So Annelida पासून पुढे सगळ्याच phylum मध्ये हे eucoelom आहे. In a coelomate, A means absent and coelom means body cavity. So there are some organisms in which there is no space in between body wall and gut wall. So such organisms are called as acoelomate and examples of acoelomate are Porifera, Cnidaria and Platyhelminthes. And finally third we learn pseudocoelomate. Pseudo means false and coelom means body cavity. So in these organisms there is body cavity in between body wall and gut wall, but it is not lined by mesoderm. Instead mesoderm is present in the form of patches in that cavity. So ही जी cavity आहे ती मेझोडमनी लाईन केलेली नाही आहे, त्याऐवजी त्या ठिकाणी मेझोडमचे पॅचेस आहेत. सो आपण क्रायटेरिया स्टडी करतोय आणि याच्यामधला हा फोर्थ क्रायटेरिया होता. फर्स्ट आपण पाहिला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड सिमेट्री, थर्ड जर्म लेअर आणि फोर्थ बॉडी कॅव्हिटी. मुलांनो एक एक पॉईंट क्लिअर करा. त्याच्या नोट्स तुम्हाला बोर्डवरती कंटेंट जे दिसतंय त्यानुसार याच्या नोट्स तुम्हाला तयार करायचे आणि त्यानंतर हे कन्सेप्ट तुम्हाला कळल्या असतील तर पुढचं क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित कळेल. सो कंटेंट बघा एकदा बोर्डवरचं आणि सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. यानंतर नेक्स्ट आपण पॉईंट पाहणार आहोत सेगमेंटेशन. ओके, लास्ट क्रायटेरिया आपण बघतोय जो क्लासिफिकेशनसाठी यूज केला जातो, त्याचं नेम आहे सेगमेंटेशन. सो बघा, इन सेगमेंटेशन इफ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज डिवायडेड इंटू स्मॉल अँड सिमिलर युनिट then it is called as segmented body. So if body of organism is divided into small and similar unit, then that organism is called segmented. सो बघा, ऑर्गॅनिझमची बॉडी स्मॉल आणि सिमिलर युनिटमध्ये डिवाइड होत असेल तर त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं सेगमेंटेड. सेगमेंटेड ऑर्गॅनिझम सगळ्यांनी अर्थवॉर्म पाहिलेला आहे. सो अर्थवॉर्मच्या बॉडीवरती असं स्मॉल रिंग लाईक स्ट्रक्चर रिपीटेड आपल्याला पाहायला मिळतं आणि हे जे रिपीटेड स्ट्रक्चर पाहायला मिळतं यालाच म्हटलं जातं सेगमेंटेशन. सो बॉडी जी आहे ती स्मॉल आणि सिमिलर, छोटे युनिट आहेत आणि एकसारखे आहेत. सो असं स्मॉल आणि सिमिलर युनिट जर बॉडीवरती फॉर्म होत असतील तर याला म्हटलं जातं सेगमेंटेशन. अँड ईच स्मॉल युनिट इज कॉल्ड सेगमेंट. Each small unit is called segment. प्रत्येक स्मॉल युनिटला सेगमेंट असं म्हटलं जातं. सो हे सेगमेंटेशन पुन्हा एकदा रिपीट करते. इफ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज डिवायडेड इंटू स्मॉल अँड सिमिलर युनिट देन दॅट ऑर्गॅनिझम इज सेड टू बी सेगमेंटेड ऑर्गॅनिझम. आणि प्रत्येक स्मॉल युनिटला काय म्हटलं जातं तर सेगमेंट असं म्हटलं जातं. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा कारण सेगमेंटेशन हा पॉईंट याच्यावरतीही क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. कारण जिथं एक्सेप्शन आहेत त्याच्यावरती जास्त क्वेश्चन असतात. तसं सेगमेंटेशनसुद्धा आपल्याला फक्त 2च फायलममध्ये पाहायला मिळतं. जे 2 एक्झाम्पल बघा. फर्स्ट आहे ॲनेलिडा ज्याच्यामध्ये अर्थवॉर्मसारखे ऑर्गॅनिझम येतात आणि सेकंड आहे आर्थ्रोपोडा ज्याच्यामध्ये कॉकरोचसारखे ऑर्गॅनिझम येतात. सो हे 2च फायलम आहेत ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा नॉन कॉर्डेटामधले जे सेगमेंटेशन दाखवतात.
बाकी कोणत्याही फायलममध्ये आपल्याला सेगमेंटेशन पाहायला मिळत नाही. सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सेगमेंटेशन पॉईंट सोपं आहे. बॉडीवरती स्मॉल आणि सिमिलर युनिट पाहिजेत आणि प्रत्येक एका युनिटला सेगमेंट असं म्हटलं जातं. आणि हे सेगमेंटेशन कोणत्या 2 फायलममध्ये पाहायला मिळतं, एक ॲनेलिडा आणि 2 आर्थ्रोपोडा. सो आपला शेवटचा पॉईंट जो होता, जो आपण क्लासिफिकेशनसाठी यूज करणार, तर तो होता सेगमेंटेशन. सो एकदा आपण रिवाईज करूया. आपण 5 पॉईंट स्टडी केले इन क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्यातला फर्स्ट पॉईंट होता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड बॉडी सिमेट्री, थर्ड जर्म लेअर, फोर्थ आपण पाहिला सिलोम और बॉडी कॅव्हिटी आणि लास्ट होता सेगमेंटेशन. प्रत्येक क्रायटेरियाचं मिनिंग आणि ते जे क्रायटेरिया आहेत ते कोणत्या फायलममध्ये आहेत, कुठे नाही आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये 5 ग्रेड होते. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड जे किंगडम ॲनिमॅलियामध्ये नाही पाहायला मिळत. सेकंड सेल्युलर ग्रेड, सेल टिश्यू ग्रेड, टिश्यू ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम. सो हे 5 ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्यांचं मिनिंग आणि कोणत्या फायलममध्ये आहे हे लक्षात ठेवा. सेकंड आपण पाहिलं बॉडी सिमेट्री. सो त्यातही 3 प्रकार आहेत, असिमेट्रिक, रॅडियली सिमेट्रिक अँड बायलॅटरली सिमेट्रिक. असिमेट्रिक एकच फायलम पोरिफेरा, रॅडियली सिमेट्रिक 2च फायलम आहेत, निडारिया आणि इकायनोडर्माटा. पुढे ऑर्गॅनिझम बघितल्यानंतर तुम्हाला अजून लक्षात येईल. आणि शेवटचा आपण बघितला बायलॅटरली सिमेट्रिक. बायलॅटरल सिमेट्रीमध्ये रिमेनिंग सगळे फायलम येतात. सिमेट्रीनंतर नेक्स्ट बघितलं जर्म लेअर. त्यात 2च प्रकार आहेत, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिकमध्ये 2 जर्म लेअर, एक्टोडर्म अँड एंडोडर्म. आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये 3 जर्म लेअर, एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म. सो डिप्लोब्लास्टिक एकच फायलम आहे निडारिया, बाकी सगळे ट्रिप्लोब्लास्टिक. जर्म लेअरनंतर नेक्स्ट आपण बघितलं बॉडी कॅव्हिटी. मग कॅव्हिटीवरून 3 प्रकार, असिलोमेट, युसिलोमेट अँड सुडोसिलोमेट. असिलोमेट पहिले 3 फायलम, पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटिहेल्मिंथिस. सुडोसिलोमेट एकच फायलम, ॲस्केल्मिंथिस एकच आहे, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन असतो. आणि युसिलोमेट ॲनिलिडापासून पुढचे सगळे युसिलोमेट आहेत. सिलोम नंतर नेक्स्ट पाहिलं आपण सेगमेंटेशन. सो सेगमेंटेशन म्हणजे बॉडीवरती सिमिलर आणि स्मॉल युनिट असणं. तर या प्रत्येक युनिटला आपण सेगमेंट म्हणतो आणि हे सेगमेंटेशन 2च फायलममध्ये पाहायला मिळतं, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. सो याबरोबरच आपले जे क्रायटेरिया आहेत, जे क्लासिफिकेशनसाठी यूज केले जातात, हे क्रायटेरिया आपले संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन क्रायटेरियानुसार क्लासिफिकेशनचा चार्ट पाहणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक फायलमचे कॅरेक्टरिस्टिक डिटेल स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.